घ्या आयुष्याचे धडे 9 सूत्रे, शिका महाभारताचं सार. कोणाला असे वचन कधीही देऊ नका की तुम्हाला अधर्मासमोर शरण जावे लागेल. भीष्म पितामह. मुलांना इतके महत्त्वाकांक्षी बनवू नका की विद्येचा दुरुपयोग करीत स्वतःचा नाश करून घेऊन सर्व नाशाला आमंत्रण देईल. अश्वत्थामा. जर मुलांच्या चुकीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर शेवटी आपण असहाय्य व्हाल. कौरव. तुम्ही कितीही बलवान असा, परंतु अनितीने तुमचे ज्ञान, अस्त्र, शस्त्र, सामर्थ्य व आशीर्वाद सर्व काही व्यर्थ ठरतील. कर्ण. संपत्ती, सामर्थ्य आणि सत्ता यांचा दुरुपयोग आणि दुराचारी लोकांची संगत शेवटी आत्मविनाशाचे दर्शन घडविते. दुर्योधन. विचाराने अंध व्यक्ती म्हणजे मद्य, अज्ञान, मोह, काम आणि सत्ता देखील विनाशाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरते. धृतराष्ट्र. प्रत्येक कामात छळ व कपट निर्माण केल्याने आपण नेहमीच यशस्वी होऊ शकत नाही. शकुनी. नीती, धर्म आणि नियत या कर्माचे नियम पाळल्यास जगातील कोणतीही शक्ती आपल्याला पराभूत करू शकत नाही. युधिष्ठिर. मनुष्याच्या बुद्धीची सांगड जर विवेकाशी घातली असेल तर, तसेच जीवनाची दोरी प्रभुहाती सोपवून ईश्वराधिष्ठित प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर विजयाची खात्री आहे. अर्जुन. या 9 सूत्राकडून धडा घ्या, अन्यथा पुढे महाभारत होणे निश्चित आहे. जो इतरांना संपविण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो व संपतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे. दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा त्याला चांगली वाट दाखवण्याचे कार्य करा, अन्यथा आपली केव्हा वाट लागेल हे कळणार पण नाही. माणसाचा दर्जा हा जात, धर्म व मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो माणुसकीच्या विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही. आयुष्य सुंदर व अनमोल आहे, आनंदात जगा. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.